काही म्हणा पण नाही का हो जवळ का शहराला गेला बरं केलं हो ना आता पाबर अडी पडिले मार्केटातनी माल आणून टाकला हरभरा आणि लगाचा मागून आता काय हराशी नाही झाली काही नाही आता का रातच्यानं कुठे जा बरं झालं आता रातभर सोयी तर करा सकाळी हराशी गेली की चालले जा नाही का पण आले का नाही घरी काय माहिती दुकानातून आले असेल बहुतेक नाही का? अरे आले का हो जवळ बा घरी आहे का अरे बाई शकुली घरी आहे का बाई बाई अरे भाऊ का म्हणा एवढं रातच्यानं काय आले म्हणा 7-8 वाजता अरे हो हो आलो आलो हो कोण आहे मला कोण आहे राम 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 मॅट म्हणलं आलेच नाही का दुकानातून हो ना काय मोठं कठीण काम झालं का मुक्काम वाटते रे भाऊ नाही का हो 100% हो उशीर झाला वाटते घरी झाले असं असं हो चला ना हो काय आहे काय म्हणलं कट्ट्यात काय आणलं बाबा काय आहे म्हणलं आपले हरभरे मिळालं कसं आहे पोरगी म्हणे बाबा कसं डाय करायला हरभरे आणलं म्हणे बाबा मिळालं चला 22-25 किलो आपले घेऊन घेतले वर्षभरात निसंती बेसन नाही करणं होते डाय होऊन जाते चला आपली चकुलीची भेट होऊन जाते म्हणून कसं म्हणलं चला गड्या आता मुक्कामच ठोका हो ना आता हरभरा आणला तर मार्केटात नाही गर्दी माणसानं मरणाची ट्रॅक्टर लाईनच लाईन आहे कसं आहे आता टाकला म्हणा म्हणजे मार्केटात आता उद्या होईल ना राशी मिळालं चला बाबा आपलं काय घरचं जेवायचं घर म्हटलं काय काळजी आपले असं आहे का ते असं म्हणजे मग समजा मुक्कामच आहे बरं बरं असू द्या ना मग काय अडचण नाही आता पण हे काय आणलं वजन किचं घेतो तुम्ही इकत हरभरे ते असो आपलं घरचं आहे ना हे मग इकडचं आपलं फुटे काय मग चला 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 म्हणून अंडर वजा उडायला चला लवकर चला चला या अंदर हो या पाय घेऊन घ्या तिथं टाकून द्या कट्टे चला घ्या अंदर घ्या त्या निमित्तानं येणं झालं बाबा उशीर का होईना मार्केटात काही बी कधी उशीर हो आपलं घर तुमच्यासाठी काही असं काही आपलं फरक आहे का मग स्वतःच्या मुलीचं घर असल्यावर तुम्ही आता म्हणता की याव नाही वाटलं कसं करावं याव का नाही विचार करत होतो तसं काही नाही म्हणा पण ते हरभरे आणायचे होते का नाही म्हणून मिळालं बा हरभरे देणं होते पण आता चला बा म्हणलं जाऊ द्या नाईला जाय रास लागते म्हणलं मग तुरीची डाय केली का मग तुरीची झाली तुरीची ते शांतारा भाऊचे जे पैसे आहे हे म्हणे तर ते तूर देणार आहेत म्हणे असं म्हणत त्याने अजून तुरही नाही दिली पैसे नाही दिले कायचे पैसे म्हणलं खाऊ काय कायचे म्हणलं जेव्हा पैसे कायचे सेंटर आमच्याकडे विचारता जाऊ द्या ना आता सोडल्यासारखे जायचे पैसे कसं दिले की फिटले म्हणा कोणताही सोयरा असो आता पाहणार आता शांताराम भाऊ देवीदास आपले सरपंच साहेब 7,500 रुपये आहेत द्यायचे हो दवाखान्यात भरती होते ते कापूस दाबाला गेले म्हणते कोणाच्या कंदील बुड्याचा कापूस आणि त्याचे पाय आले ते समजा सुजून ते आले दवाखान्यात भरती पण लगाचे बिलं द्यायचे आले जीवावर द्यायच्या हो पहिले ते मला इकडे डबा घेऊन पाठवलं शांताबाईनीनं त्याला काही माहित नाही त्या दवाखान्यात लोकांना मला पकडलं म्हणे बा पैसे द्या तुमची माणसं पळाले म्हणे पेशंट मला द्यायचं काम पडलं मी म्हणलं शांताराम भाऊला फोन लावला मी म्हणलं बा काय राजा म्हणलं तुम्ही पैसे देऊन जात असतं द्या म्हणे सध्याचे मी तुरीवर देऊन देईन म्हणे आपल्या आता तूरगीर काढली की मग कसं दाईले काम येते मग तुमच्या देऊन देऊ मग तेवढी तूरगीर आहे ते गहू घेऊ समजा मी म्हणलं ठीक आहे बा जाऊ दे आपल्याला एरी गहू घेऊ घ्यास लागते तुरही घ्यास लागते मी म्हणलं देतीन काय तर तुमचं गोष्टी नाही घेऊन राहिली ती बाबा कसं डोळे बरं आहे तुमचं आमची पोरगी आहे मग कसं संसार चालू आहे बा तुमचा 15,000 पगार नाही तुम्हाला आणि तुम्ही लोकांना असे पैसे वाटता लोकांचे डबे करून आता आमची पोरगी करते मग करते कोणता आला रामपूरचा कोणता आला कुठच्या डबे द्या नेऊन हे द्या आणि पैसे द्या नाही काही राजा शांताराम सारख्या माणसांना पैसे नाही काढू राहिले तुम्ही म्हणजे तुमच्या सोयरा म्हणून द्यायचे का सोडून मी काढतो ते पैसे तुम्ही काळजी नका करू किती 4,500 आहे ना आता फोन लावून त्याला काय म्हणतो बरोबर आहे काय तुझ्या जाऊ द्या ना काय आता माझ बाबा शेवटी आपल्या येणं जाणं चालूच राहते आले की देतीन ते हो जाऊ दे आता आठवण नसेल त्याला कामाच्या याच्यात गडबडी हो जाऊ द्या असेच म्हणते ते हो तिकडे तिकडे व्यवहार करते मला सांगतही नाही हो दिले म्हणजे नाही दिले तरी दिले म्हणते आता पहा तुम्ही प्रत्यक्षच फोन लावा द्यायले म्हणा त्याला ते तूर गिर द्या ना म्हणा काय नाही तर डाळ करावं लागते म्हणा बाईले तुम्हीच म्हणा बाबा हे काहीच म्हणत नाही काही जाणतही नाही पैसे तुम्ही काढू ना पैसे असे कसे पैसे निघत नाही माझ्याकडे लावा तुम्ही ते हो किती 7.5 आहे ना बरं सेंटरमच्याकडे आहे का अजून कोणाच्याकडे देवड्याच्याकडे आहे का ते कसं 2.5-2.5 बिल आता ते 7.5 तिघाचं तर आता ते आता काय ते पारा दिवस भरले फोन लावा सरपंचाला पाहा लावून फोन त्याने दिले का काय झालं काय नाही विचारपूस करून घ्या ठिकाणी फोन लावतो ना लोफरवानाचे एकाचे पैसे आता दवाखान्याचे पैसे का तुम्ही भराव का ते आतापर्यंत किती दिवस झाले ते कोणता एपिसोड कोणता आहे ते सांगा बरं तुम्ही हो ते बहुतेक 1335 नंबरचा एपिसोड आहे हो त्याच्यात मी ते पैसे मी दिले आणि काही अजून काही असं गोष्टच नाही घेऊन राहिले ना काही असो ना आपल्या का पैसे घरामध्ये आहे का 2 मिनिटात फोन लावतो मी त्याला म्हणतो काय म्हणतो 1 मिनिट म्हणले बा त्याची जर तूर नसेल तर मला गहू दिले चालते म्हणा कोणते आम्हाला गहू घ्या लागतात इकत मार्केटात तुमच्यावर नव्हते म्हणता गहू तर म्हणलं आम्हाला मार्केटात घेतल्यापेक्षा शांताराम बोलले म्हणा मग गहू द्यायचा म्हणा मग त्याच्यात मी तेवढं तरी होऊन जाते मग तुरे होते नाही होऊन जाते मग ए बा तुरे घेऊ नका त्याची आणि ते गहू नका घेऊ हो माणूस कसा चटरा आणि ते आपल्या माठवड्याचे गहू देईन तुम्हाला आणि ते कैकली तूर देईन त्यापेक्षा कसं चांगली ब्रँडेड विकत घ्या मार्केटातली नाही दुकानातला पॅकिंग माल फक्त पैसे मी काढतो तुम्ही काही काळजी करू नका गहू घेऊ काय नाही लागू नका त्याच्या खराब लागू घालून देईन तुम्हाला माठवड्याचा पाहा मग तसं पैसे जर देत असेल तर पैसे द्या म्हणा पण नाहीच म्हटलं तर मग गव्हाचं पहा काहीतरी पहा जरा तुम्ही म्हणून हे काही म्हणत नाही तर म्हणा मग काय झालं मग नक्की मग काय लावून राहिले का हॉटेल मग हो काय भजे वडे हे ते काय काढता म्हणते तुम्ही तर यात्रेत नाही तर म्हणलं मग कसं काय नक्की आहे का नाही सांगा काऊन की माया माठाचा आहे बा हो कसं आहे घागरा माठा हे ते आपलं कसं घेऊन जातो आपण उद्या तर म्हणलं काय काय नाही तर मग एकच कटलं केलं असतं घेऊन गेलो असतं आपलं तुमचं काही सामान माय माठा गिट पुन्हा तेच तर मी विचारतच पडेल कसं आहे ते आता भाण्या आहे का नाही भाण्या तर ते म्हणे मला पैसे आणायला जावं लागते म्हणे ते गेला खादोडीची इथं त्याचा बुडा त्याच्याकडे पैसे राहिले नाही का ते तुम्ही आणले त्याचे राहिले तर ते म्हणे जर पैसे भेटले तर आपण टाकू म्हणे वा हो तर आता ते काय होते काय नाही समजतेच ना येईन ना ते 8-9 वाजता समजतेच ते त्याचा बुडा जायला हो ते त्या दिवशी समजा ते 2.5 लाखातले नाही हो त्याचे राहिले होते बा कंदील बुड्याचे हो ते म्हणे घेऊन जा सोमवाराकडे आता मंगळवार आहे आला बुधवार आहे चालला बरं गेला असं मग देईल त्याला हो काही वांधा नाही बाकीचे जे भेटले म्हणा हो काही वांधा नाही
मग तेवढे जर समजा त्याचे जर पैसे असले तर मग आपण टाकतो हॉटेल, नाही तर मग राहू देतो. जागा शितून ठेवायला आहे तशी आपण पाहू आता वेळेवर काय होते आता उद्याच उद्या. तेच म्हणलं काय काय नाही तुमचं. हो नाही तर मग संग मग बरं राहते चालले सामान घेऊन. समजा बा आता कोणाचा फोन आला तर पाहू द्या 1 मिनिट. हो काय आहे तो. हो बडभूचा फोन लय दिवसानं आला बा. हा हॅलो, हा बोला बडभू. काय बाप्पा कसा काय लावला फोन आपल्याला. काही नाही, मी अजाबराव बोलतो म्हणलं बडभूच्या फोनवरून. हो कुठं आम्हाला सध्या तुम्ही. तसं आपलं मारुतरावच्या घरी, मारुतरावची इथं आलतो. हो थोडंसं काय आमचं ते चालू होतं. कोण काय म्हणत होते तुम्ही. ठीक आहे सांगा. असं हो का, बरं बरं. काय संकेत आहे का मग. संकेत काय म्हणते, तब्येत बरी आहे त्याची. बाबा तब्येत चांगली आहे म्हणलं. हो यात्रेला येता का तुम्ही उद्या यात्रेला. हो हो ते पाठवू कडे मी आता काय होतं काय नाही. आता मला पहिले हरभर आहे ना माझ्या टाकेला. पाहिजे मी जमलं ती नाही येणार नाही. बरं 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 ठीक आहे मग. संकेत तब्येत चांगली आहे ना. बाबा चांगली आहे चांगली आहे. हो काही वांधा नाही काही वांधा नाही. बरं काय विषय काय होता म्हणलं, कायले फोन लावला मला. काही नाही ना देवदास, कसं आहे कोणाचे पैसे घेतले दिले पाहिजे का नाही. हो तुमचे ते त्या दवाखान्यातले पैसे आपले आमच्या जवळ भावनं बडभावनं भरले. आता मला गोष्ट निघाली माझ्या पोरगी म्हणजे असं झालं. पण अजून काही यानं टुरे दिले नाही पैसे दिले नाही. तर ते कसं पैसे देऊन टाकले पाहिजे होते. 2,500 तुमच्या अंगात निघते म्हणते, 7,500 बिल दिलं म्हणते. तर म्हणलं तुम्ही पैसे काही काही देऊन राहिले म्हणलं. ए बाबा ती इतके दिवसाची सांगा आता. म्हणजे ते कोणतं आता लोक काय राहिले का ते पैसे द्यायचे. अरे शांताराम घनघणेजवळ पैसे मी दुसऱ्या दिवशी नेऊन दिले बा ते. हो मी आलं त्याचे देऊन द्यायचा बड भाऊचे. बिचारा माणसाने दिले हेच तर लय झालं. आता मी 2,500 मी नेऊन दिले ते बा दिले. हो शांतारामले. म्हणजे तुम्ही दिलेले आहे का. असं हो का, म्हणजे तुमच्या हिश्श्याचे 2,500 दिले. बरं म्हणजे शांतारामनं त्याच्यावर ठेवले नाही का, खटाचे पोटे आणले का नाही का, लावले कामं कामी. बरं 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 ठीक आहे ना, मग काय हरकत नाही. मग त्यासाठी फोन लावला होता. शांतारामचे असं काम आहे, दिलेच नाही त्यांना अजून. हो बरं बरं ते मागून घ्या बा, म्या दिले पण. हा काही वांधा नाही. या म्हणलं उद्या मग यात्रेला जमलं तर पाठवून. मी कसं हरभर आहे ना बाबा ते मार्केट आहे म्हणून जरा वांडाला पाठवू जमलंच तर. हो काही हरकत नाही. ठीक आहे ठेवतो मग मी. पाठवू आता फोन लावून द्यायचं काय तो. हॅलो, हां बोला बोला. हां कोण बोलत आहे. रामराम म्हणलं रामराम. संकेतचे बाबा बोलतो म्हणलं अजाबराव. हो काय कसं काय म्हणते, धंदा पाणी येते बरं आहे. हो आता काय, आता आमचं काय गावातलं आमचं आहे तसं आहे बुवा. हो काहून काय बुवा, सहजच लावला वाटते फोन. नाही हो आहे का काही बार एवढ्यात नाही काही येऊन राहिले का म्हणलं हा यात्रेले. नाही पाहतो मी जरा उद्या काय होते काय नाही. हरभर आणलं मार्केटात उशीर झाला मग इथं आलो. तर कसं आहे आमच्या जवळ बा म्हणते. हो तुम्ही ते काय 2,500 रुपये अजून दवाखान्याचे ते बिल दिलं नाही म्हणते. हो यायनं भरलं ते. हो अजून काही द्यायला पाहिजे नव्हते. अच्छा बिल बुवा, मी काही दवाखान्यात भरती होतो. हर भेळ मी घाल दवाखान्यात होतो एवढ्यात ती बुवा कुठं होतं मी. अरे बाबा आता काय महिना अगोदरची गोष्ट आहे नाही. महिना 1.5 महिना 2 महिने. हा तुम्ही ते दवाखान्यात भरती होते नाही का. हो पाय सुटले होते तुमचे ते कापूस हे करू बैरमच्या यात्रेला चालले होते म्हणजे तुम्ही. हा ते गोष्ट. अरे हो ते बडवून भरले होते ते आम्ही निघालो सटकलो होती तो. बाबा ते तर काहीचे दिले म्या शांतारामजवळ दुकानात आले होते ते त्या हातीत देऊन दिले म्या पैसे 2,500. बाबा तुम्ही दिले नाही असं असं. हो का पाठ आहे मला वाटलं अजून दिलेच नाही काय. इथंच आम्ही गोष्टी सुरू आहे. हो शांताराम घनघणे पाहा लागला लावून मग फोन. म्हणजे तुमच्या दोघांचे तिकडे पोहोचले पण त्यानं अजूनही यायला दिले नाही. आता काय राहिले असं जवळ देतील ना, भेट झाली की देतील ना. काय देते वापरले असेल माणसानं पैसे. मग काय हो पाठवून आता लावून काय म्हणते. हो ठीक आहे ठीक आहे तुम्ही दिले ना आता नक्की मध्ये. हो ठीक आहे मग काय हरकत नाही. हा ठीक आहे ठेवतो मग. अरे रे दादा काय घेऊन आला गहू घेऊ विकत तू. आमची इथे एवढा आता चांगला गहू आहे. 3 एकरातला गहू येते. हा पोळीला नरम आहे आणि पद्धतशीर आहे. आता धामणगावची यात्रा झाली आपली गुरुवारची. ती घेऊन जा ना बाबू. हार्वेस्टर पाहूनच राहिले ते. आता 1-2 दिवसात गहू काढला की तू चालला घेऊन जा 2-3 पोते. माझी पोरगी तिथंच आहे आता. मग मला द्यायच नाही लागत काही रिबी. हो घेऊन जा तू 3 पोते. काही काळजी करू नको विकत घेऊ नको. हो ठीक आहे मग आता. ते कसं जवळ कसं म्हणते पण कसं मनापासून नाही देत ना. मग जवायला वाटायचं बा पहा आता मेवणाला कसं अजूनही घेऊन येते. दरवर्षी 2-4 पोत्या टिपर आहेच बा. त्यापेक्षा नको मी विकतच घेतो. काही पॅकिंगचा काही वांधा नाही. नाही बाबू घेऊ नको दादा तू नोकरीवर असो काही असो. आमच्या वावरातला गहू आहे ना चांगला गहू आहे. म्हटलं माझी पोरगी असते म्हणून. राहू दे तू काही घेऊ नको. 3 पोते मी पाठवून देईन यायच्या जोडा. तू येऊ बी नको झाला. मार्केटात विकायला घेऊन येते तर मग 3 पोते तो इथं टाकायला मी ट्रॅक्टरला. ठीक आहे मग ठेव आता फोन. ठेवून काळजी नको करू म्हणलं. 2 लाख गेले तर जाऊ दे. काही नसते नशिबात नसते द्या. अशा भानगडीत पडत नको त्या सोन्याच्या गिन्याच्या. ठीक आहे मग ठेवतो मग. म्हणलं तर आपले 3 पोते आपले गहू काढणं झाले की भाजी तर टाकून द्यायचा म्हणलं चांगला वाला. कसं आपली पोरगी असते तिथं आपलं काम आहे ते. तेवढं करून टाक मग आता काढल्यावर. आता ते तर करावंच लागेल का नाही आपल्याला. आता ते का वसूल केल्याशिवाय राहते का. आता मेव नाही भारी आहे ना आपला. हो ना ते तर आहे म्हणलं. पण ते सोन्याचं काय झालं म्हणते मग त्याचं ते काय कोयसा झाला म्हणते त्याचं असं ऐकलं मी. गोटे झाले म्हणते. हो आता त्याने आणलं ते तिथून खरं. आपण घरी येऊन खोलून पाहिलं तर म्हणलं गोटेच निघाल त्याच्यात. काय पचत नसते म्हणते ते उपकते म्हणते का नाही. उपकलं म्हणून सांगे म्हणते बा पुढचा माणूस. हो दादा मा भाऊ बी फिटला. त्याच्या संग ते चिमणराव म्हणते कोणते तुमचे मास भाऊ बळ होती होते म्हणते त्या प्रकरणामध्ये. काय नाही पडलं ते आता जाऊ द्या. गेले 2 लाख मा भावाचे जाऊ द्या. जाऊ दे मारणे खाल्ला ते लय कमाल दे. बरोबर आहे. आता काय जाऊ दे आता जे आज ते झालं नाही का. ज्याच्या नशिबात असते त्यालाच सापडते ते. बरोबर जाऊ दे आता काय इलाज नाही. आता कोणाचा फोन आला म्हणा. 1 मिनिट पाहू दे बा. आता हे संकेतच्या बुड्याचा फोन आहे नाही का आपण. हो आता काय आता पार्टी गिटी आहे का बघायचं येते काही. हॅलो हॅलो. बोला पाहुणे बा काय कसं काय अजाबरा कुकडे कसं काय फोन लावला बा.
काय शांतराम भाऊ कसं हो अजाबराव हे ते अरे तुमचं म्हणलं कामं बरोबर आहे काय हा मना शोभते का म्हणलं तुम्हाला वाटते बरोबर वाटते काही गोष्टी अरे बा लग्न येवाचे माणसं झाले ही निवाय येणार आहे आणि तुम्ही राजा असे कामं करता या वयात नाही हा बरोबर वाटते का म्हणलं ते बाळू भाऊ राजा आमचे जवळ बा एवढे साधे माणसं तुमचे मावस भाऊ हा त्या माणसाचे राजा तुम्ही पैसे देऊन नाही राहिले हा शोभते का म्हणलं तुम्हाला हो ते द्यायचे काय पैसे माझ्याकडे काही आपला माझ्याकडे पैसे माझ्याकडे काय पैसे पाहा म्हणलं बोलले का नाही अरे बाबा म्हणलं दवाखान्याचं बिल कोण भरलं म्हणलं दवाखान्यात तुम्ही ते पाय सुटले होते तिकडे भरते होते म्हणता ना आता मग त्याचे पैसे आमच्या जवायबानं 7,500 रुपये पगारात देणार राजा भल्या माणसाला 15,000 रुपये पगार आहे फक्त त्याच्यातून बिचाराने दिले त्याची काही काळजी द्यायची काही किती दिवस झाले त्या गोष्टीला 1335 नंबरचा एपिसोड किती दिवस किती झाले पण तुम्ही विचार करा ना म्हणजे कसं लोकांना म्हणजे डबे आणून द्या त्याची बिलही भरावं का म्हणलं इतकं नाही केलं पाहिजे ना म्हणून म्हणलं कसं ऊस गोड लागलं मग मुळा सगळं खाजा का त्याचे 7,500 रुपये टुरीवर देतो म्हणून तुम्ही काय झालं म्हणलं मग टुरीचं गिरीचं कसं काय बरं आता सांगा आता ह्या बा गोष्ट लक्षात नाही माहिती बरं 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 काही हरकत नाही मी ते पैसे कसं आता देवदासला मागा लागेल त्याच्याकडे अडीच आहे आणि अडीच आपली सरपंचाची इकडे आहे तर जरा कसं त्याचं पाहा लागेल मला ते जमा करून मग कसं द्या लागेल मग असं करावं लागेल ते आता एकट्याकडे नाही माय काय शांतराम बोलायचं अजून खोटेच बोलता तुम्ही अरे आम्ही लावला ना फोन आता देवदास संस्थेने फोन लावला आणि सरपंचाला फोन लावला त्याच्या म्हणजे तुम्हाला पैसे दुसऱ्या दिवशी दिले म्हणते तुमच्या जवळच आहे म्हणते त्याचे अडीच 5,000 रुपये दिले मग तिकडे फोन लावला कर मग दिले म्हणते का असं दिले अरे हो 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 का पा बोलले ती आठवण नव्हती राहिली त्याचे हो 5,000 आले होते ते बरोबर बरोबर ते आहेतच आपल्यापाशी त्याचा काही विषय नाही तर आता समजा आपल्या अडीच असं 7.5 समजा द्या लागेल नाही का बरं ठीक आहे बा मी काय करतो आता गहू आपला काढणं आहे 2 दिवसांना आता यात्रा झाली समजा धामणगावची की हार्वेस्टर पाहतो गहू काढून घेतो आणि मी आता गहू घेऊनच येऊन राहिलो भरला की निघाले तर कसं करतो तिथंच पैसे देऊन टाकतो त्याला हो काही वांधा नाही म्हणा एक तर त्याला काय तुरी पाहिजे म्हणते ना हे चाटामाटे नाही का होणार गहू क्लास नाही बा गरजेचं आहे ढामढूम आहे नाही का मार्केट माल माफ होत नाही बा बरं असं करा सेंटर भाऊ तुम्ही काय करा यायला गहू पाहिजे 2-2 पोटे गहू देऊन देजा आणि टूर देऊन देजा आता कसं धामणगावच्या यात्रेला हे येऊनच राहिले मराठवाडची इथं मग कमी तर त्याच्यानं मग कसं गहू मग काढले की मग याच्या संग देऊन देजा स्पेशल ऑटो करून घेऊन येते नाही तर आपण येऊ असं म्हणता का बरं तसंही चालते ना मग मग बा येऊनच राहिले का यात्रेसाठी मारुतरावची तर मुक्कामी तर बड बोले म्हणा या म्हणा मस्त फर्स्ट क्लास हो एक दिवस मुक्कामी राहा म्हणा फर्स्ट क्लास मस्त बिलकुल गव्हाच्या उंब्या आहे ते मस्त हुड्डा गिड्डा मावलच करून टाकू म्हणा या म्हणा त्याला आणि गहू घेऊन जा म्हणा मग आपलं होऊन जाते परवा दिवशी काढणं बरं चालते ना मग काय हरकत नाही हो मग कसं उद्या येऊन जातील हे आणि परवा दिवशी मग यात्रा गेली की मग दुसऱ्या दिवशी यायला रवाना करून देता गहू घेऊ ओके मग ठीक आहे बस यात्रा झाली गुरुवारची की शुक्रवार घेऊन जा म्हणा द्यायला काही अडचण नाही मग काय आता हार्वेस्टर म्हणल्यावर काय 3 घंट्यात जिकडे तिकडे होती अगं बघ 3 पोती घेऊन जा म्हणा तुरही घेऊन जा म्हणा काही हरकत नाही बडबू हात कधी तर त्याला फोन द्या वाईट हो 1 मिनिट हो देत त्याला फोन बोला टेशन बोला बोला ना बोला सांगा काय म्हणतात काय बडबू रे अशा उरीच्या गोष्टी सांगता सासरे बोलले आता काय 7,500 आणि 8,000 काय मोठी गोष्ट आहे कधी काही बी फोन केला असता घेऊन जात असते काय विषय असते त्याचा तर बा तसं जाऊ दे काही विषय नाही आले की तुम्ही कसं गहू नेता म्हणता ना मग नाही तसं काही नाही म्हणा गहू चांगला असं ना द्या नाही तर मग पैसे देऊन द्या तुमच्या हिशोबाने तुम्हाला वाटतं तसं आता कसं योगा आता मारुतीची इथे येऊन राहिलो आम्ही हो यात्रेसाठी जासाठी गुरुवारले तर म्हणलं मग कसं मग येता मग घेऊन येता तेव्हा चालते काही हरकत नाही सांगितलं ना मी सासरेवाले हो बिंदास तुम्ही उद्या आपण मग कसं करा आपल्या गाडीतच जाऊ मग ते मारुतीचं कसं हॉटेल आहे वाटतं बहुतेक हो ते हॉटेल टाकून राहिले तर काय ते आपलं भाण्या गिण्या 2-4 जण आहेत ते तर मग आपली बैलगाडी आहे तर मग चालले जाऊ म्हणलं आपल्या जे बसून असं बैलगाडी केली का असं बरं ठीक आहे मग नलो गेलो सगळे घेऊन राहिले का मग ठीक आहे ना मग तुमच्या बैलगाडी त्याचा काय विषय असते हो कसं आहे तिथं आपल्याला कसं रोडगी गिडगी करायचे आहेत नाही तर मग काही ना काही आपलं जेवणाचं आपलं बनवायचं काहीतरी समजा याटं आता म्हटलं मग तुम्ही असले म्हणजे बरं राहते तुम्ही तुमच्या घरच्या बाई समजा तुमची पोरगी आता आम्ही समजा आमच्या घरचे चालले बैलबंडी घेऊन मस्त पद्धतशीर दुपारी समजा 10-11 वाजता निघू मग चालते मग तर बाबा आपल्याला लय मजा वाटते बैलगाडीत हो ठीक आहे मग चालते मी सकाळी 9 वाजता येऊन राहिलो मारुतीच्या घरी मग तिथून मग आपलं 1 घंट्यात तयारी केली की निघाले मग नाही का हो हे बा जेवण काही करून येऊ नका तुम्ही हो नाश्ता गिष्टा आपल्या घरी करता आणि मग इथून मग निघाले मग तिथे मस्त जेवणाचं करू 12-1 वाजेवर जेवण होते यात्रा गित्रा केली संध्याकाळची वापस संध्याकाळी हुळला गिळा भाजू मस्त आपला मस्त बिलकुल मावल हो ना पाहू ना मग ते फक्त म्हणलं गव्हाचं मग कसं मग गहू काढला का अजून काढायचं आहे समजा मग त्याची नका काळजी करू ना 2 नाही 3 नाही 4 पोती घेऊन जाता काय त्याची काळजी फक्त कसं गुरुवारी यात्रेहून संध्याकाळी आलं की सकाळी आपण हार्वेस्टर पाल जाऊ 2 जण आणि मग तिथं ते आपल्या आजूबाजूनं सती असल्याचं चालू आहे तिथं हार्वेस्टर त्याला म्हणून बस काढून घेऊ आपण मग काय तर बस 12-1 वाजता चालले जा कटल्यात टाकून काही टेन्शन नाही असं हो का म्हणजे काढलं मग समजा बरं चालते ना हो थांबतो मग 1 दिवसात होईल ना हो ठीक आहे चालते ना मग येरी का आता 2 दिवस सुट्टीच काढून या तुम्ही आता बिंदास नलू आहे सगळे जण आहेत आता घरी तर या म्हणला दंदन वाटलं पाहिजे येतो ना 100% हो ना गव्हासाठी येणंच आहे ना वा बरोबर ठीक आहे येतो मग ठेवतो ठेवतो आता कसं देतो म्हणते बा आता काय होते काय नाही आता देपर्यंत काही खरंच नाही काय हो ना आता लबडा जाऊ तर कसं भेटेलो खरंच नसते ना जेवण करेलो नाही तेच सांगू राहिलो तुम्हाला कसं आहे बाकी पुरे पण हे घनगणी जरा घनगणेश माणूस आहे काही द्यायचं म्हणजे जवळचं कसं म्हणत नाही त्याचं तर तुम्ही 2 दिवस शिल्लक राहा हो रविवार आता सुट्टीच येते शनिवार रविवार 2-3 दिवस का काढा तिथं पुरीले जरा बरं वाटते तिथं भावाच्या घरी या माटीच्या तर म्हणलं तुम्ही गहू काढल्यावरच या कारण की कसं आपलं भलं लागेल तर मला फोन कर जा कटलं घेऊन येईन मी
नाही यावेळेस चुकांना देऊ देत नाही त्याला मी 3-4 पोते टाकतो हेच नाही करत आता कोणा कोणत्या हार्वेस्टरवाल्याच्या मागं राहतो मी बस गहू काढला की बस चालले घेऊन मग पाहतो ना आता देत नाही कसा देत नाही तर जा मग आता उद्या मग नाही का हो मी सकाळी मार्केटात चालला जाईन हो मग कसं आहे जा बैलगाडी म्हणते बा म्हणते हो ना ते बरं ना मग बैलगाडीत जरा बरं वाटते मजा येते हो तिथे आता काय जेवण घेऊन ठेवलं म्हणते ना हो स्वयंपाक करणं हे ते कसं माल बनून जाते मग जा मग तुम्ही बी हो मी झालं तर मग कसं येईनच म्हणा संध्याकाळच्या पाहिजे पाहिजे मग काय आवडेल बरोबर बरोबर ठीक आहे ना मग चला आता जेवण घेऊन करून घेऊ हा उद्या तुम्हाला जावं लागते सकाळी ना आम्हाला जावं लागते रामपूरला चला मग आता आता माझवाले घेऊनच राहिले वाटते तुम्ही आता मग गाडीत जागा आहे का आपल्या हो ते म्हणतात चला त्याला म्हणतात चला ते झाबरूले फोन करता म्हणता आता का दोघं तिघं चालतं का शालू नलू आणि आपण दोघं 4 जण झालतो का नाही हो, यायची एक फॅमिली होऊन जाते 4-6 जण एक लाईन लेकरू आहे समजा पोरगी आणि झाबरू एक झाले 7-8 लोक होईन एखादा वाडा नजू हा तेवढे पाहिजे ना करू सरू करायले मग काय तर तिथं स्वयंपाक पाणी हे ते करायला लागते पाहिजे नाही का मग म्हणून आहे ते बाळू जरा कमी आहे असं हो का बरोबर हो ना आता भाले म्हणलं येते तर येत नाही म्हणते ते बरोबर जाऊ द्या मग आता 2 पोरी आपल्या ना आपण दोघं ते दोघं समजा झाबरूले आता मग नलूले फोन करून द्या आता शालूले तर केला आणि म्हणजे मग कसं उद्या झाले मोकळं आणि ते गव्हाचं काय म्हणता गहू काय देऊन राहिले अरे काय ते तर ते गहू कसं आहे आता ते त्याचे ते पैसे नाही का आपल्याकडे दवाखान्याचे हो 7,500 त्यांनी भरले होते ते हो तर आता ते माझोडच असल्यासारखे आहे तुम्ही का एक एकच लपडे करता बाबा हो देऊन देता मग आता ती आता भाले देता आणि त्याला देता जाऊ दे तिकडे आपण आता काढल्यावर पहिला आता होतं ते यात्रा झाल्यावर हार्वेस्टर पाहा लागल लय मोठा आहे ते पाहू आता काय होते तर हा जाऊ दे तिकडे हो तर आता उद्याच तयारी झाली मग आता मी फक्त झाबरूला फोन लावून देतो नलूले लावा नलूले फोन लावा आणि विचारा तिला ये म्हणा बिचारे आता बस झालं म्हणा 1-2 दिवस ये म्हणा इथं आता हो ना आता हे सरकारी नोकरी डॉक्टरची दिले तरीपासून तर निरा येणार नाही होत तिचं हो, लावा तिले हॅलो हा बोला ना हा बोला काय म्हणत होते ते मी काय म्हणतो झाबरू आपले संत मुक्ताजी महाराजची यात्रा आहे म्हटलं धामणगावची तर येऊन राहिला का म्हणलं तू उद्या हा येऊन राहिला का आबाजी नाही आला तू नाही आला येऊन राहिलो म्हणा आम्ही सकाळी सांगणं त्याने 9 वाजताच येतो म्हणा आम्ही हो आता आबाजी मी उद्या येणारच होतो सकाळी कसं आता गाडी घेतली आता एक 4 व्हीलर आता कसं आहे मग त्या हिशोबानं आता लवकर सकाळी 7ला निघालं तरी येणं होऊन जाते बाबा गाडी घेतली का काय सांगितलं नाही राजा कसं काय आहे तर काय आम्हाला माहिती नाही बा नाही आता काय सेकंड हँड आहे म्हणा थोडंसं कसं एक साहेब होते त्याची उभीच जागेवर तर आपल्याला कसं थोडंसं बजेट होता एका केसमध्ये थोडे जास्त पैसे भेटले घेऊन टाकली काही नाही 2-2.5 लाख रुपयाची आहे समजा साधारण मध्ये बरी आहे समजा अहो दे ना गाडी म्हणजे गाडी कोणती असे ना आपल्या इकडे गावात काय समजते केवढ्याचे काय आहे ना पण गाडी ये पण आता आपण बैलगाडीने जाणार होतो तर मग आता कसं काय करतो म्हणलं ये मग इथून बैलगाडीने जाऊ मग हो ना बरोबर ठीक आहे ना चालते ना हो येतो मी 9 वाजताच टच होती तर काही वांधा नाही बरोबर ये मग बडभू येऊन राहिले तर हो कसा रोड आहे आपला हो तिथं जेवण खावणं हे ते सगळं तिथंच आहे म्हणला हो आता नलूला फोन करून देतो ती येऊन राहिली हो का बरोबर येऊ द्या ना मग येऊ द्या हो ठीक आहे मग ठेवतो मी फोन हा ओके बोला ना बाबा काय म्हणत होते काही नाही नलू म्हटलं उद्या सुट्टी काढतो आता काय हो उद्या आपल्याला यात्रेला जायचं आहे हो गाडी बैल आहे रोट आहे आपल्या घरचा आणि शालू येऊन राहिली हा तर म्हटलं तू येऊन जातो म्हटलं आता काय हो थोडंसं 2-3 दिवस सुट्टी काढा सोमवारपर्यंत इथंच राह काही दिवस नाही मिळत बाबा सुट्ट्या डॉक्टर पेशंट म्हटलं की कसं गुंतून जाते माणूस पुन्हा रोजचे आता पेशंट त्यातल्या त्यात सरकारी डॉक्टर म्हटलं शाळांना भेटी ते आपले गोल्डन कार्ड वगैरे चालूच असतात ना असं आहे ना ते काही असो 2-3 दिवस सुट्टी टाकणं बिचारे आता काय निरा कामं आता हा ये आता घरी आम्हाला गमते का आता तुम्ही दोघी तिकडे राहता आम्ही दोघंच राहतो हा ये म्हटलं झाबरू येऊन राहिला ते बाळभू येऊन राहिले रोट आहे आपल्या घरचा हा 2 दिवस सुट्टी काढा आणि ये तू बरं ठीक आहे आता हो ठीक आहे येते मग झाबरू आलेला वाटते नाही ना अगोदर झाला का तू येते ना तू त्यानं गाडी घेतली आता ते काय सकाळी येते आता 4 व्हीलर आहे ना त्याच्याजवळ आता हो, आपल्यासारखं थोडी आहे काही त्याच्या गाडी वगैरे घेतली का ना असं पाहिजे म्हणा पैसे कमी खात द्या म्हणा जराशा मानसिक काम करत द्या म्हणा जरा ना त्याचं कसं दिमागाचं काम आहे ना सोपं काम आहे का ते हा मग काय कायले म्हणत असते ते डिटेक्टिव्ह हे ते गुप्तहेर घरी हिंडा लागते याच्या घरी हिंडा भिकारी बना काही बना हा बातच रंगरूप बदला लागते ना मग काय मोठं कठीण काम असते ते पैसा कमावणं सोपं आहे का जाऊ द्या काही सांगू नका मोठेपणा त्याचा ठीक आहे मग मी येते उद्या ओके नाही तर मग कसं त्याला पाठवून देऊ का मग गाडी घेऊन तिकडून तिकडे मग गाडी घेऊन जा मग दोघं त्याला म्हणतो तसाच आहे मग द्या ना पाठवून मग माझ्या क्वार्टरवर मग मी सोबत त्याच्यासोबत येऊन जाईन मग ठीक आहे त्याला फोन करून दे ना म्हणा मग तू येऊन जा म्हणा हॉस्पिटल जवळ मग तिथून चालले जा म्हणा माझी हिची सोय लागली जाऊ तिकडे हा ठीक आहे मग ठेवतो मी या लवकर या 9 वाजायच्या आत गाडी काढा लागते ऊनला आहे ओके बापरे तुम्ही काय डोकं खाऊन राहिले आबाजी तुम्ही सकाळी दवाखान्यामध्ये आले तुम्हाला सांगितलं ना मी सध्या तुम्ही पैशाचा विशेष काढू नका कसं आहे आता तुम्हाला सांगितलं ना मी तुमचे 50 राहिले का नाही आता ते आता तुम्ही थांबा थोडा वेळ आता सध्या काही पैसे मागू नका ना डॉक्टर साहेब सकाळी 10 वाजतापासून आता तुम्हाला तर माहितीच आहे मी आता हॉस्पिटलमध्ये आलतो तिथून मग अजून काही कामं केली मी आलो बा संध्याकाळी तुमचा काही गल्ला आला की देसान बा पहा ना तेवढं कसं आहे पोराले जरा काम आहे मला पैशाचं नाही सध्या पैसेच नाही पैसे मागू नका तुम्ही 8-15 दिवसानंतर या सध्या गडबड करू नका तुम्हाला सांगितलं 2 लाख तुम्ही अगोदर नेले होते बाकीच्या सगळे भेटले पण तुमची 50 देऊ मी पण सध्याची नाही पण कसं आहे डॉक्टर साहेब आमची परिस्थिती नाही ना गंभीर परिस्थितीतली माणसं आम्ही गरीब लोक कायचे आता 50,000 तुमच्याकडे होते काही पोराला म्हणलं बा हॉटेल गिटेल टाकतं म्हणजे पोरग हो यात्रेची धामणगावच्या 10-20 रुपये पाहिजे माल घ्यायला तर म्हणून म्हणलं आजच्या आज कसं पैसे जर असते तर उद्या मग आम्ही तिथं आमचं कसं हॉटेल मांडलं असतं असं होतं आमचं
नाही ना, पैसेच नका मागू तुम्ही. सध्या आम्हाला कसं आहे, थोडंसं आमचं रात्रीचं मी पैसे देत नसतो कोणाला. तुम्ही कसं करा, तुम्ही 8-10 दिवसांनी या. सध्या तुम्ही विशेष नका काढू कारण की त्या विषयानं माझं एकदम डोकं क्रॅक होऊन जाते. खूप त्याच्याने मला कसं खूप तोटा झाला मला. ना पण कसं माहीत राहिले कारण एकट्याचे 50 या सगळ्याचे भेटले आणि मीच राहिलो राजा. पाहू आता कसं एवढं आम्हाला सतवू नका म्हणलं सतावाचं नाही रे बाबा. मग आता बाकीचा खर्च नाही आला का, मग ते तर ऐकूनच काढणार मला. नाही ते कसं आहे आबाजी, सध्या तुम्ही काय करा, थोडंसं म्हणजे आमचे थोडं कामं सुरू आहेत बाकीचे. कसं आहे, इन्व्हेस्टमध्ये पैसा जास्त आहे आमचा सध्या. मार्च एंडिंगमुळे कसं झालं, टॅक्स भरणं हे ते आमच्याकडे काही पैसे नाही. त्यामुळे तुम्ही आता कसं 8-10 दिवस तरी माझं डोकं खाऊ नका. तुम्ही आता पुढच्या आठवड्यात या. या शनिवार रविवारपर्यंत विशेष नका काढू त्याचा. पुढच्या आठवड्यात ओके. नाहीच म्हणता नाही बरं ठीक आहे. मग काही 10,000 तरी असेल तर 10 तरी दिले चालते. मग तेवढं हॉटेल मानलं असतं. 10 नाही, 5 नाही, 2 नाही, एकदम डायरेक्ट एखादा माणूस 50 घेऊन जा तुम्ही पुढच्या आठवड्यात. पण आम्हाला जे काम होतं डॉक्टर साहेब पैशाचं, आता तुम्ही म्हणता नाही मग आम्ही कसं काय करा मग? नाही तुम्ही जबरदस्ती जर करत असाल तर पैसे देणार नाही मी. कारण की तुमचे पैसे कसं आहे, तुम्ही आधी अगोदर नेलेले आहे. तुम्ही कबूल केलं की 50 मागणार नाही. रामपूरवाल्याला जर सांगितलं नाही गोष्ट, तुम्ही आधी नेले, तुमचं गाव मला बिफरंते पूर्ण. म्हणून म्हणतो मुकाट्यानं देऊन राहिलो तुम्हाला. पुढच्या हप्त्यात या. चला निघा आता, घरी येत नका जास्त. जा आता पुढच्या सोमवारी या. बरोबर ठीक आहे ना. जाऊ द्या आता, निकलोशी लाभ सोमवार देतो म्हणते ना. बरोबर ठीक आहे ना. येतो मी सोमवारी या. तुम्ही राहू देतो मग हॉटेलचं. ठीक आहे, धन्यवाद. या मग आता. ठीक आहे, मुकाट्यानं आता झाकली मोठ्या राहू द्या. विनाकारण मग फालतू बोलायला लावसान मला. जा तुम्ही आता, सोमवारी भेटा. अरे आला का भानू, काय म्हणते मग, काय जमते का पैशाचं बजेट मग? टाकून राहिला का उद्या मग दोघा मिळून हॉटेल? काय रे का मारती पैशाचं बजेट नाही बसला कडे आपला. हो ना, देतो म्हणे खादोडे साहेब. पण आता ते कसं बाबा म्हणे बा, ते पैसे असेल तर कर म्हणे बिझनेस. नाही तर काय माझं पैसे नाही म्हणे. म्हणून म्हणलं कसं राहू दे मग. राहिलं मग काय, पैसे नाही तर आता मीच कुठं एकटा बसू मग. ठीक आहे मग उद्या चालतं ना यात्रेला मग बैलगाडी घेऊन म्हणलं मग सोबत. हो ना, घे ना मग तू. आता ते कसं माझी गाडी आहे राजा. कसं आहे, लोक नेणं आणणं. कशी ट्रिप चालते माय उद्या मग. हॉटेलचं कॅन्सल झालं तर त्याच्यानं माय काही जमणार नाही बा. तू जा ना मग बैल बंडीनं. ठीक आहे मग जाऊ दे मग आता. आम्ही शांताराम भाऊची गाडी आहे, माही आहे समजा, झाबरू गिबरू येऊन राहिला. ठीक आहे मग आम्ही येईन मग आता. जाऊ दे मग तिकडे. पाहू आता उद्या जाऊ द्या.